हॅलो एव्हरीवन, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्री टॅगबद्दल माहिती पाहिलेली होती. होप सो तुम्ही ते प्रॅक्टिकल घरी करून पाहिलं असेल. आणि तुम्ही जर ते प्रॅक्टिकल अजून केलं नसेल तर हा जो कोड तुमच्यासमोर दिसतोय तो कोड तुम्ही फक्त प्री टॅगसाठी टाईप करा आणि आउटपुट त्या सेम प्री टॅगप्रमाणेच आपल्याला डिस्प्ले होत आहे का वेबपेजवरती हे तुम्ही एकदा चेक करा. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण HR टॅगबद्दल पाहणार आहोत. HR टॅग म्हणजे काय तर टू ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल रूल जर तुम्हाला आपल्याला टाईप करायचं असेल, हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला ड्रॉ करायची असेल तर HR टॅग हा HTML कोडिंगमध्ये यूज केला जातो. HR टॅग हा एम्प्टी एलिमेंट आहे, म्हणजेच HR टॅग हॅविंग ऑन टॅग ओनली, ऑफ टॅग इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजे फक्त HR टॅगला ऑन टॅगचीच गरज आहे, ऑफ टॅग /HR लिहायची गरज नाही. या HR टॅगमध्ये आता मी अगोदरचा हा जो आपला प्री टॅगचा जो कोड होता त्याच्याच मध्ये मी हे HR जो टॅग आहे तो ॲड केलेला आहे. म्हणजे काय तर मला रेड जे स्पेलिंग आहे त्याच्यानंतर एक लाईन सेंटर ऑफ द स्क्रीन मला एक लाईन ड्रॉ करायची आहे विथ कलर. सेम ग्रीन नंतर आणि येलो नंतर मला जो काही कलर मी तुम्हाला दिलेला आहे त्याच कलरची लाईन मला डिस्प्ले करायची आहे. मग ती लाईन डिस्प्ले करण्यासाठी HR हा टॅग आहे आणि या HRसाठी अलाइन, साइज, विड्थ आणि कलर हे त्याचे ॲट्रिब्यूट्स आहेत. HR टॅगचे ॲट्रिब्यूट्स कोणते आहेत? अलाइन, साइज, विड्थ आणि कलर. आता अलाइन म्हणजे काय तर मला ती लाईन सेंटरला हवी आहे, लेफ्ट साईडला हवी आहे का राईट साईडला, स्क्रीनवरती ती कुठे डिस्प्ले झाली पाहिजे ते मी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्पेसिफिक मी असाइन केलेलं आहे. त्याच्यानंतर साईज, इथं साईज म्हणजे इथे साईज आहे की थिकनेस ऑफ द लाईन, त्यात किती ब्रॉड तुम्हाला लाईन डिस्प्ले करायची आहे ती ही साईज इंडिकेट करते. साईज इज इक्वल टू मी पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये 4 टाईप केलेलं आहे. विड्थ म्हणजे ती किती, त्याची लांबी किती हवी आहे मला, सो 60%, नॉट 100%, आय वॉन्ट ओनली 60%. सो इथे मी पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये काय टाईप केलेलं आहे 60%. आणि त्याच्यानंतर त्या लाईनला मला कोणता कलर हवा आहे तर त्या लाईनसाठी मला रेड कलर हवा आहे. हे झालं रेड कलरसाठी. सेम मला ग्रीन नंतर सुद्धा एक लाईन ड्रॉ करायची आहे म्हणून मी इथे पुन्हा HR टॅग ॲड करते. HR देन 1 स्पेस आणि अलाइन. अलाइन इज इक्वल टू इन डबल इन्व्हर्टेड कॉमा जस्ट राईट डाऊन सपोज लेफ्ट, double inverted comma complete, then 1 space, size is equal to in double inverted comma suppose 6, thickness of the line I will increase, then width is equal to 75%, 75% in double inverted comma. आणि त्याच्यानंतर कलर तर मला सेम कोणता हवा आहे, जो मी कलर इथे टाईप केलेला आहे ग्रीन तोच मला कलर इथे घ्यायचा आहे. येस, ग्रीन डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आणि मी काय करते येस. आता सेम हे HR जे आहे ते मला पुन्हा येलो कलरच्या खाली नेक्स्ट टू द येलो लाईन. सेम HR 1 स्पेस, अलाइन इज इक्वल टू इन डबल इन्व्हर्टेड कॉमा, here I will show right double inverted comma complete, then size is equal to here 8 double inverted comma complete, width is equal to suppose 50% double inverted comma. आणि त्याच्यानंतर मला काय हवा आहे कलर, सो कलर इज इक्वल टू इन डबल इन्व्हर्टेड कॉमा येलो. येस, अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे 3 HR म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन डिस्प्ले करण्यासाठी कोड टाईप केलेला आहे HR. आणि त्याच्यासाठी मी अलाइनमेंटसुद्धा डिफरंट दिलेली आहे. फर्स्ट HR लाईनसाठी कलर रेड दिलेला आहे आणि त्याची अलाइनमेंट सेंटर आहे. सेकंड अलाइनमेंट आहे ती लेफ्ट आहे त्या लाईनची. आणि थर्ड जी लाईन डिस्प्ले होणार आहे त्याची अलाइनमेंट मी राईट दिलेली आहे. आणि कलर सेम या पद्धतीनेच रेड आहे. प्री डिफाईनमध्ये माझी फर्स्ट लिस्टमध्ये जो नाव रेड आहे
तर ती लाईन रेड कलरमध्ये डिस्प्ले झाली पाहिजे. सेकंड, जर ग्रीन कलर मी टाईप केलेला आहे तर ग्रीन कलरची लाईन डिस्प्ले झाली पाहिजे आणि येलो आहे तर येलो कलरची लाईन डिस्प्ले झाली पाहिजे. आता हा माझा कोड रेडी आहे. सो मी हा कोड सेव्ह करते, कारण ऑलरेडी मी प्री टॅगचा जो रेडीमेड कोड होता त्याच कोडमध्ये मी फक्त HR हा कोड ॲड केलेला आहे. सो Ctrl+S ने मी ही माझी फाईल सेव्ह केलेली आहे आणि आता ही फाईल मी रन करते. रन करताना रन टाईप करा सर्च बॉक्समध्ये आणि हा असा बॉक्स रन सिस्टीम जी आहे त्याचा बॉक्स डिस्प्ले होईल. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ती फाईल कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे त्याचं फक्त लेटर टाईप करायचं आहे. मग इथे मी डीमध्ये माझी फाईल सेव्ह केलेली आहे. सो मी इथे डी टाईप केलेलं आहे. त्याचबरोबर डी ड्राईव्हमध्ये HTMLच्या रिलेटेड जेवढ्या काही तुमच्या फाईल्स आहेत त्या पूर्ण फाईलची लिस्ट तुमच्यासमोर दिसेल. आता यामधून तुमची आत्ताची फाईल कोणती आहे, जी तुम्ही कोणत्या नावाने सेव्ह केलेली आहे ती त्या लिस्टमधून तुम्हाला शोधावी लागेल. आता इथे माझी जी लिस्ट आहे ती इथे आहे प्री टॅग. प्री टॅगवरती मी क्लिक करते आणि त्याच्यानंतर या ओके ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. येस, आता तुमच्या लक्षात येईल की आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे. रेड नंतर या रेड नंतर इथे रेड कलरची लाईन डिस्प्ले झालेली आहे आणि अलाइनमेंट सेंटर आहे. नेक्स्ट ग्रीन कलर आहे आणि ग्रीन कलरला मी लेफ्ट अलाइनमेंट दिलेली होती आणि विड्थ मी 75% दिलेली. त्याच्यामुळे या लाईनची जी विड्थ आहे ती रेड कलरच्या लाईनपेक्षा नक्कीच जास्त आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड जो आहे हा आहे येलो कलर आणि या येलो कलरसाठी मी अलाइनमेंट राईट दिलेली होती आणि त्याची जी विड्थ होती ती मी 50% दिलेली होती आणि साईज 8 दिलेली होती. म्हणून येलो कलरची जी लाईन आहे ती या दोन्ही लाईनपेक्षा छोटी आहे, परंतु त्याची जी थिकनेस जो आहे ब्रॉड तो येलो लाईनचा जास्त आहे, कारण येल्लोसाठी मी साईज =8 हे टाईप केलेलं होतं. रेडसाठी साईज 4 दिलेली होती आणि ग्रीनसाठी मी साईज 6 दिलेली होती. म्हणून अशा पद्धतीने काय होईल की आपण हॉरिझॉन्टल लाईन आपल्या डॉक्युमेंटला आपल्या HTML कोडिंगमध्ये डिस्प्ले करू शकतो. तुम्हाला जर याची चेंज करायची असेल साईज किंवा विड्थ तर तुम्ही या HTML कोडिंगच्या पेजमध्ये इथून तुम्ही चेंज करू शकता. किंवा तुम्हाला त्या लाईन सेंटरला नको आहेत, सर्व लाईन्स तुम्हाला ॲज अ लेफ्ट अलाइनमेंट म्हणूनच डिस्प्ले करायच्या असतील तर त्याही तुम्ही करू शकता. फक्त इथे मग तुम्ही मेन्शन करू नका की तुम्हाला अलाइन कोणती हवी आहे. आता इथून मी काय केलेलं आहे, फक्त अलाइनचा जो ऑप्शन होता तो मी कॅन्सल केलेला आहे. मी माझी फाईल पुन्हा सेव्ह करते आणि ब्राउझरमध्ये येऊन फक्त मी रिफ्रेश करते. बाय डिफॉल्ट त्या सेंटरला झालेलं, सेंटर नाही आहे ॲक्च्युली, त्याची विड्थ आहे ती किती लांब हवी आहे. आता मी इथून तुम्हाला फक्त इथे 100% टाईप करून दाखवते तुम्हाला. 100%, कारण की जी आपण साईज दिलेली आहे, थिकनेस दिलेला आहे, तो थिकनेस आपल्याला इथे डिस्प्ले झालेला दिसतोय आणि इथे पण 100. आता ही फाईल मी माझी सेव्ह करते आणि आउटपुट चेक करताना फक्त रिफ्रेश. येस, आता काय झालेलं आहे, 100% त्या लाईनची विड्थ आहे ती 100% डिस्प्ले झालेली आहे. रेड कलर नंतर रेड लाईन, त्याच्यानंतर ग्रीन कलर नंतर ग्रीन लाईन आणि येलो कलर नंतर येलो कलरची लाईन इथे डिस्प्ले झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या HTML कोडिंगमध्ये हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. सो हा कोड तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या की आपण अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करण्यासाठी कोड टाईप करू शकतो. तुम्हाला जर अलाइनमेंट हवी असेल तर जसं की मी फर्स्ट सांगितलेलं होतं की अलाइनमेंट आपण HR नंतर 1 स्पेस अलाइन = जी कोणती तुम्हाला अलाइनमेंट हवी आहे ती डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्ही डिफाईन करू शकता. हेही प्रॅक्टिकल तुम्ही घरी करून पहा आणि सेम तुम्ही जो कलर दिलेला आहे लाईनला, जी विड्थ दिलेली आहे, जी साईज सांगितलेली आहे, सेम त्याच पद्धतीने ती लाईन त्या वेबपेजवरती डिस्प्ले होती आहे का, साईज तीच अप्लाय झालेली आहे का, अलाइनमेंट तीच अप्लाय झालेली आहे का, हे तुम्ही प्रॅक्टिकली चेक करू शकता. सो प्रॅक्टिकली घरी करून पाहण्यासाठी हा कोड जो दिलेला आहे तो ॲज इट इज तुम्ही नोटपॅडमध्ये टाईप करून सेव्ह करा आणि रन कमांडने तुम्ही ती फाईल तुमची ॲज अ आउटपुट म्हणून चेक करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.